संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही या धरण आंदोलनाला बसलेलो आहोत। यामध्ये कोट्याऐंशी रुपयाची उलाढाल झालेली आहे। या ठिकाणी ज्या अनुदानित महाविद्यालयाला ग्रँटेबल म्हणजे ज्यांना मान्यता देण्याचा अधिकार असतो तो परकुलगुरू असतात, ते परकुलगुरू असेल, कुलगुरू असेल किंवा उपकुलसचिव असेल मान्यता कक्षाचे, यांच्या सर्वांचे हातामध्ये पैशाचा बोजवारा झाल्यामुळे सगळ्या नियमाची काळीमा करून त्यांनी मान्यता दिल्यामुळे आम्ही आज धरण आंदोलनाला बसलो आहोत। तर संबंधित प्रक्रिया रद्द करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही आज बसलो आहोत आणि ते मान्य झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही। नेमकं हे भरती प्रक्रियाचे जी काही झाली, कुठे कोणत्या संस्थेमध्ये ही भरती प्रक्रिया झाली? महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे मधले गरवारे महाविद्यालयामध्ये 14 पोस्ट प्राध्यापक भरतीच्या होत्या, ते सहाय्यक प्राध्यापक भरतीच्या होत्या। त्या ठिकाणी दिव्यांगासाठी एक पोस्ट होती, पण त्या ठिकाणी दिव्यांग प्रतिनिधी पहिल्या दिवसापासून असायला पाहिजे होता, पण जाणीवपूर्वक विद्यापीठाने त्यांना दिव्यांग प्रतिनिधी दिला नाही आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी दिव्यांगावर अन्याय झालेला आहे। आणि त्या ठिकाणी दिव्यांग नसल्यामुळे, प्रतिनिधी नसल्यामुळे त्या ठिकाणी अन्याय झाल्यामुळे दिव्यांगाचं पदच भरण्यात आलेलं नाही। अशा प्रकारे झाल्यामुळे तो नियमबाह्य प्रक्रिया झालेली आहे। आम्ही असं विद्यापीठाला सांगितलं होतं, वारंवार मी 13 निवेदनं दिली आहेत आतापर्यंत, पण एकाही निवेदनाला आतापर्यंत विद्यापीठाने उत्तर दिले नाही किंवा माहिती अधिकारातून त्यांना विचारलं की अप्रूव्हल कशा प्रकारे काढले जाते, सब्जेक्ट एक्सपर्टनं मार्क किती दिलेले आहेत मला, किंवा VC नॉमिनीने मार्क किती दिलेले आहेत, हे संबंधित गुन्ह्यांचा तक्ता माहिती मागितला पण त्यांनी दिला नाही। आणि तो आतापर्यंत अपिलामध्ये सुद्धा गेल्यानंतर विद्यापीठ म्हणते की महाविद्यालयाकडून माहिती घ्या आणि महाविद्यालय म्हणते की आम्ही विद्यापीठाकडे माहिती जमा केली आहे, त्याची छायांकित प्रत घ्या। असं दोन्ही इकडे ढकलाढकलीमध्ये माझा 2 महिने झालेले आहेत। 2 महिन्यापासून विद्यापीठ एक सुद्धा कागदपत्र दिलेलं आहे। तर या संबंधित मी माहिती आयुक्ताकडे अर्ज केलेला आहे आणि माहिती आयुक्त आल्यानंतर आता काय होईल ते नंतर होऊ शकतं। आपल्यासोबत सिनेट सदस्य आणि पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य हर्ष गायकवाड आहेत। काय सांगाल सर की नेमकं हे प्रकरण कसं आहे आणि तुम्ही आंदोलनाला पाठिंबा देताय, नेमकं काय कारण? सदर तक्रार माझ्याकडे प्राप्त झाल्यानंतर मी विद्यापीठ प्रशासनाला विचारलं होतं की ह्या सदर कागदपत्र सिनेट सदस्य म्हणून मला तपासणीसाठी मिळावी, परंतु विद्यापीठाने मला सांगितलंय की तुम्ही त्रयस्थ आहात, एक लोकप्रतिनिधीला त्रयस्थ म्हणून विद्यापीठानं परस्पर अप्रूव्हल द्यायची प्रोसेस केलेली आहे। यामध्ये विद्यापीठाला जेव्हा माहिती अधिकारमध्ये माहिती मागितली असता विद्यापीठ म्हणतं की सर्व कागदपत्रे महाविद्यालयाकडे आहेत। मग प्रश्न निर्माण होतो की मग विद्यापीठाने कोणती कागदपत्रे बघून अप्रूव्हल दिले? अप्रूव्हल संबंधित कागदपत्रे जर महाविद्यालयाकडे होती, मग विद्यापीठ प्रशासनाकडे नाहीत, असं विद्यापीठ लेखी कळवतं। मग विद्यापीठाने अप्रूव्हल कोणत्या कागदपत्रांना आधार दिला हा एक मोठा संशय निर्माण होत आहे। आणि एका तर संस्थेने कळवलेलं आहे की इंटरव्ह्यू प्रक्रिया रद्द करा, त्यानंतर सुद्धा विद्यापीठाने 9 महिन्यानंतर ते अप्रूव्हल प्रोसेस बेकायदेशीरपणे अप्रूव्हल देऊन एक वेगळाच पायंडा पाडलेला आहे। तर ह्या सर्व घटनेची चौकशी होणे गरजेचे आहे। मी निवेदन दिलेलं आहे की 2024 पासून 2025च्या डिसेंबरपर्यंत जे काही मान्यता झालेल्या आहेत त्या सर्व मान्यताची फेर तपासणी व्हावी व त्यामुळे दोषी जे सापडलेले आहेत त्यांचा गुन्हा दाखल करावा। धन्यवाद। मराठा अहमदनगरच्या जिल्हा मराठा एज्युकेशन त्याच्यामध्ये जी प्राध्यापकांची भरती झाली होती त्याच्यामध्ये पण देखील घोळ झाला होता आणि त्याची केस सुप्रीम कोर्टात सुरू होती, ते काय प्रकरण? ऍक्च्युली त्यामध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं की विद्यापीठाने आज 3रा दिवस आहे। अशाच अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा पुणे लोक।